राज्यातील अल्पसंख्याक विभागाकडून 75 शाळांना अल्पसंख्याक शाळेचा दर्जा देण्यात आला आहे। यामध्ये पोद्दार इंटरनॅशनल स्कूल्स आणि यासारखी शाळा आणि सेंट झेवियर्स सारख्या संस्था या आहेत। तर मला असं म्हणायचं आहे की या मोठमोठ्या शाळा आहेत, तर यांना अल्पसंख्याक शाळेचा हा दर्जा देण्यात आलेला आहे आपल्या राज्य सरकारकडून। तर आपण समजून घेऊयात की या शाळेला अल्पसंख्याक दर्जा मिळाला म्हणजे नेमके फायदे कोणाचे होतात। तर सर्वात आधी भारताच्या कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया मधील कलम 30 नुसार धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांना शाळा स्वतः म्हणजे ज्या शाळेला दर्जा मिळाला आहे त्यांनी स्वतःचे कॉलेज चालवण्याचा अधिकार हा आहे। म्हणजे हे स्वतः कॉलेज शाळा काढून चालवू शकतात, यामध्ये सरकारचा हस्तक्षेप असणार नाही। आपल्या समाजातील विद्यार्थ्यांसाठी काही टक्के जागा ह्या शाळा राखीव ठेवू शकतात। म्हणजे अल्पसंख्याक म्हणजे या विशिष्ट प्रवर्गातून शाळा असणार आहेत। आता समजा ख्रिश्चन हा अल्पसंख्याक महाराष्ट्रात जर आहे ख्रिश्चन वर्ग, तर त्यांची जर शाळा असेल तर ते स्वतःच्या विद्यार्थ्यांसाठी काही टक्के हे राखीव जागा ठेवू शकतात। याच्या आधी राईट टू ह्या शाळेंना ज्यावेळेला अल्पसंख्याक आता दर्जा मिळाला, याच्या आधी RTE मार्फत म्हणजे राईट टू एज्युकेशन जी मुलं कमी ज्या मुलांचं उत्पन्न आहे, आईबाबांचं त्यांच्या कमी उत्पन्न आहे आणि किंवा विशिष्ट प्रवर्गातून हे जर मुलं येत असतील तर त्यांच्यासाठी 25% शाळा ह्या शाळेमधून सेंट झेवियर्स असतील किंवा पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये असेल, यामध्ये ह्या जागा राखीव ठेवण्यात येत होत्या। पण आता त्यांना अल्पसंख्याक शाळेचा दर्जा दिला गेल्यामुळे ह्या जागा राखीव ठेवायच्या की नाही हा सर्वस्वी अधिकार हा शाळेचा असणार आहे। आणखीन एक त्यांना फायदा होणार आहे की शिक्षक भरतीत स्वायत्तता येणार आहे। कोण शिक्षक घ्यायचा, कोणाला नोकरी द्यायची, यामध्ये शाळेला अधिक अधिकार मिळणार आहेत। यामध्ये सरकारचे अटी नियम जे काय असतील हे या अल्पसंख्याक शाळेला लागू होणार नाहीत। या शाळेनं असं वाटलं की आपण धार्मिक किंवा भाषिक परंपरेनुसार या विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं पाहिजे, तर ते या शाळेतल्या विद्यार्थ्यांना ते धार्मिक शिक्षण देऊ शकतात, भाषिक शिक्षण देऊ शकतात, शिवाय संस्कार वर्गही सुरू ठेवू शकतात। आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर सरकारने अडथळा आणला तर थेट न्यायालयात जाऊन संविधानिक हक्काचा आधार या अल्पसंख्याक संस्था घेऊ शकतात। थोडक्यात सांगायचं म्हणजे जास्त स्वातंत्र्य आणि कायदेशीर संरक्षण या अल्पसंख्याक शाळांना मिळणार आहे।